हाय हॅलो नमस्कार, मी पूजा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये। तर आज बाप्पा चालले गावाला, तर त्यासाठी माझी खूप गडबड आहे। तर मला आधी मोदक बनवायचे उकडीचे। बाप्पा आले तेव्हा यांनी विकतच पेढ्याचे मोदक आणले होते ना, त्यामुळे मग मी काय बनवले नाही। तर म्हटलं आता विसर्जन आहे त्या दिवशी बनवेन। तर बाळांना घेऊन मी नारळ सोलायला घेतला। कसं बसं खूप ताकद लावलं, तुम्हाला फुटत सुद्धा नव्हतं। फुटताना सुद्धा माझ्या हाताला लागत होतं, पण देवाचं नाव घेतलं, फोडला मस्त। तर नारळाचं पाणी देत होते म्हणलं, तर तो कुठे पितच नव्हता। तर आणि हे खोबरं काढणं तर त्यापेक्षा अवघड होतं। मग मी माझ्या सासऱ्यांना सांगितलं, त्यांनी काढून दिलं। तर त्यानंतर बाळांना थोडा गरम गरम साधा भात खायला घातला। तर आता खूप दोघे नाटके करायला लागलेत खायला। तर फोन दिला का मग पटापट खातात नाही का। मला घाई होती म्हणून म्हटलं बघा थोडा वेळ नाही का। आणि फोन बघता बघता मग त्यांना खायला घातलं। तर मग खोबरं पण काढून झालं होतं, मग ते मी मिक्सरला बारीक करून घेतलं। आणि मग बनवायचं होतं मला पीठ, आणि गूळ पण किसून घेतला होता मी। तर मोदक आपण वर्षातून एकदाच बनवतो ना, तर मग खूप मी असं विसरूनच गेले होते कसं बनवायचं काय। पण म्हटलं चला ट्राय करू। तर मी त्याच्यात थोडंसं तूप टाकलं, थोडंसं दूध पण टाकलं की थोडंसं मऊ मऊ व्हावं पीठ म्हणून तांदळाचं। त्यानंतर मी त्याच्या तांदळाचं पीठ टाकून ते हलवून त्याचा गोळा बनवून घ्यायचा होता। तर थोडी इलायची पण मी घेतली, ती मिक्सरमध्ये थोडीशी बारीक केली। आणि ह्या पिठाचा गोळा करणं जरा अवघडच आहे, कारण गरम गरम मध्ये चटके लागतात खूप। तर त्यानंतर मग त्यानंतर मी बनवायला घेतलं सारण। तर त्यासाठी गूळ मी टाकला आधी, त्यानंतर मग खोबरं जे बारीक केलं होतं ते टाकलं, आणि वेलचीची पूड वगैरे ते सगळं टाकून दिलं, आणि मस्त सारण बनवून घेतलं। आधी एकदा मी सुक्या खोबऱ्याचं बनवलेलं, पण ते कडक होतात। तर मग मी आज ओलं खोबरं नारळ आणायला सांगितलं होतं यांना। तर फायनली आता मी मोदक बनवायला घेतलेत। त्यासाठी बघा आधी म्हटलं रुमाला ठेवावं वाफवायला, कारण केळीचं पान नव्हतं ना। तर खूप असं मळून घेऊन ते बनवायला मला ते बनवता येत होतं बरं का, पण ते पाकळ्या वगैरे, पण त्या पाकळ्या कसं जॉईंट करायला गेलं का ते असं थोडेसे असे बारीक, म्हणजे थोडं निघायचं त्यातलं सारण। त्यात हे दोघांची मध्ये मध्ये लुडबुड चालूच, काय करते ही, काय बनवते, खायला देत नाही खायला। त्यांना असं वाटत होतं का मी खायला द्यावं त्यांना लगेच। म्हटलं आता काय देऊ तुला, पीठ देऊ का खायला। तर मला कॅमेरा समोर येत नाहीये, पण त्याची खूप गडबड चालू आहे बघा, कसं ओढतोय सारखं, हे ओढ ते ओढ। खूप मुश्किल आहे यांना दोघांना बघणं, पण आता काय तेच काम आहे मला तेवढं, आता काय करणार। तर तो म्हणतोय खायचं, चिकू बोलतोय मला दे ना ग मम्मा, खायचंय मोदक खायचे। त्यानंतर मग असा फोन ठेवला समोर की दोघांचं असतंच की बघायचं जाऊन फोनमध्ये काय, त्यांना वाटतंय काहीतरी लागतंय फोनला, गाणं वगैरे। तर फायनली पहिला मोदक झाला बनून। असे मी सगळे मोदक बनवून घेतले, 21 मोदक बनवले मी सगळे। तर काही मोठे काही छोटे असे बनवले मी, आणि ते उकडून पण घेतले। त्यानंतर बनवायचा होता प्रसाद, डाळीचा प्रसाद। असा म्हणजे साधंच, फक्त मिरची पावडर, सगळं जिरी मोहरी टाकून असा प्रसाद बनवत असते। पण हे जे बनवतो ना प्रसादासाठी गणपती विसर्जनाच्या, तसं आपण जर इतर वेळेस बनवलं तर तशी टेस्ट अजिबातच येणार नाही। तर मी डाळ रात्रीच भिजवली होती, आणि मग थोडेसे मसाले वगैरे टाकून त्यात पाणी ओतून मग ते शिजवायला ठेवलं। आणि मग बाळांच्या खायचा परत दुसरा टाइम, मग त्यांना मी थोडासा उपमा बनवला होता, आणि मग पटकन मी पण रेडी होऊन घेतलं। तर काय माहित, मला या बाळांना थोडं बरं नव्हतं वाटत, त्यांना पण निमोनिया झालाय ना, तर त्यामुळे मग कसं होणार होतं मी तरी पण मग म्हटलं, पाऊस होता पण गाडीत मध्ये घेऊन जावं म्हटलं त्यांना। तर माझ्या केसांमध्ये तर काय खूप केस गळतात माझे, सगळं काही लावून झाले पण काय त्याचा फायदा नाही। तर मी झाली रेडी, थोडीशी वेगळी हेअरस्टाईल केली मी आज, कशी दिसते सांगा। आणि मोदक पण रेडी झालेले आहेत, बाप्पाला पण नैवेद्य दाखवला, आणि मग झाली विसर्जनाची तयारी। मग आरती वगैरे घेतली। आरती चालू असताना दोघांचं असं भिंतीला जाऊन उभे राहतात आणि टाळ्या वाजवतात बघा। आता थोडं उजेडात जाऊन दाखवते लुक कसा वाटते। आणि बाळांना गाडीमध्ये जाऊन बसवलं, आई बसल्या, दोघे पण जाऊन बसले, त्यांना खूप मजा वाटत होती। आणि मग सगळ्यांचे इथं 4-5-6 गणपती आहेत ना, सगळ्यांचं विसर्जन असतं। ऍक्च्युली गणपतीचं विसर्जन 5व्या दिवशीच झालं, पण बाळांची तब्येत ठीक नव्हती ना, त्यामुळे मला काही एडिट वगैरे मी केलं होतं शूट, पण एडिट करायला काही वेळच भेटेना झाला होता मला। आणि मग शेवटी बाप्पा निघाले गावाला नाही का। 5 दिवस कसे गेले कळले सुद्धा नाही, आणि घर असं इतकं भरल्यासारखं वाटत होतं, आणि एकदम बाप्पा चालले तर खूप रिकामं वाटत होतं। आणि मग हे माझे सासरे त्यांनी घेतलं गणपती बाप्पाला, आणि आता आम्ही चाललोय विसर्जन करायला। तर गाडीमध्ये बसलो, बाप्पांना पण घेतलं, आणि बघा यांना खूप मजा वाटते असं काय वेगळं करायचं असल्यावरती। आता चाललो आम्ही नदीकडे विसर्जनासाठी। तर मग मी पाठीमागच्या सीटवर बसले, कारण हा
शेजारच्या आमच्या त्यांचा पप्पा यायचा होता गाडीमध्ये, त्यामुळे मग मी पण पाठीमागच्या डायरेक्ट सीटवर जाऊन बसले, मल्हार आणि मी. आणि मग गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया म्हणत असं आम्ही निघालो नदीवरती विसर्जनासाठी. आणि तर गणपती विसर्जनासाठी मला काही जाता आलं नाही, कारण पाऊस येत होता त्यामुळं. आणि दोघांना घेऊन मी गाडीतच बसले, कारण ते माझ्याशिवाय राहते नव्हते दोघे. मम्मी बाप्पाची गाणी लावली गाडीमध्ये, तर मग दोघे लागले खेळायला, नाहीतर रडत होते, बोलत होते बाहेर जायचं म्हणून. आणि विसर्जनासाठी मला जायचं होतं, पण काय आता दोघांना पण बघायचं, दोघे राहतच नव्हते माझ्याशिवाय ना, त्यामुळं. तर मग गणपती बाप्पा चालले होते. बाय 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 गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. आता डायरेक्ट पुढच्या वर्षीच वर्षभराचे आस लावून बाप्पा चालले आता गावाला. गणपती बाप्पा 5 दिवस घरामध्ये होते, सकाळ संध्याकाळची आरती, म्हणजे प्रसाद वगैरे, खरंच खूप भारी वाटत होतं. आता काय चालले बाप्पा आता डायरेक्ट पुढच्या वर्षी. त्यानंतर मग आम्ही नदीवरून घरी आलो, त्यानंतर पुन्हा आरती घेतली. आणि माझे पप्पा पण आले होते आरती गणपती विसर्जनासाठी. आणि मग आरती घेतली. आणि आजचा इथेच व्लॉग संपते. बाय बाय.